फर्स्ट टाइम आपल्याला फेलियरला सामोरे जावं लागतंय. बटन चुकलो, मांडीला क्रॅम्प आलेत. सकाळचे 5:30 वाजलेत आणि आपण आता सुरू करतोय आपल्या 45 किलोमीटरच्या लॉंग रनला. 5 किलोमीटर डन. तर आपले 10 किलोमीटर पूर्ण झालेले आहेत आणि आपण आता एक खजूर खातोय एनर्जीसाठी. तर हे 45 किलोमीटर करायला आज माझ्यासोबत आहे सोहन, जो खारघरवरून आला आहे. खारघरवरून तो सकाळी 4:30ला निघाला आणि एक 4:45-5 वाजेपर्यंत आपल्या लोकेशनला पोहोचला, रिलायन्स गेट बी जवळ. सोहन, तू काय करतोय सध्या? पोलीस भरतीची तयारी करतोय. याआधी किती किलोमीटर गेलं तू लॉंग? हे माझं फर्स्ट टाईम आहे 45 किलोमीटर. पहिल्या ह्याच्याबद्दल मी 21 किलोमीटर मारलेलो. तर बघूया आपल्याला किती वेळ लागतोय 45 किलोमीटर पूर्ण करायला. सध्या आपले एक 15 किलोमीटर पूर्ण झालेत. झाले आता 16. चालू आहे मरीनला परत. असं मग वॉच वगैरे घेऊन टाक ना, असं गार्मिनचं वगैरे. सेकंड हँड बघ ना कोणाकडे भेटेल तर. कसं वर्कआउट वगैरे सर्व सेव राहतं. हा ना, ते बरं आहे. बघतो आता एक 10 दिवसात तेच घ्यायचं. तर तुम्ही बघितलंच की ड्युरिंग रन आपल्याला आता जस्ट आपला एक फॉलोअर भेटला. त्यांनी आपल्याला एक सजेशन दिलं की स्ट्रावा यूज करण्यापेक्षा एक वॉच घे, गार्मिन किंवा कोरोसचा. पण कोरोसचा वॉच किंवा गार्मिनचा वॉच हे थोडं कॉस्टली पडतं नवीन घ्यायचं असेल तर. त्यांनी सेकंड हँड घेतलं होतं त्यांनी सांगितल्याप्रमाणे. जर तुमच्या कुणाकडे जर सेकंड हँड असेल कोरोस किंवा गार्मिनचा वॉच आणि विकायचं असेल तर नक्की मला DM करा. आपले 20 किलोमीटर पूर्ण झालेत आणि सेकंड ब्रेक घेतो आहे. धावत आपण कुठे आलो तुम्ही बघू शकता. आणि त्याच्या बाजूलाच आहे आपला आग्री कोली स्टॅच्यू पण. तर आम्ही मॅपच्या भरोशावर हे 45 किलोमीटर करायला निघालेलो आणि एक थोडासा कुठला टर्न चुकलो आणि काय माहिती कुठं आलो आहे आता. याच कारणामुळे आपल्याला जास्त वेळ लागला लास्ट टाईम पण. 25 किलोमीटर डन. मी थांबलो आहे कारण सोहनला मांडीला क्रॅम्प आलेत. त्यांनी याआधी थोडं लाँग रन केलं नव्हतं पण त्याची हिमतीला मी दाद देतो. पण कुठेतरी बॉडीला काही सवय नसल्यामुळे असे क्रॅम्प्स येत राहतात ते. तर आपले 30 किलोमीटर पूर्ण झालेत आणि सोहनला थोडा जास्त त्रास व्हायला लागला आहे क्रॅम्पचा. तर इलेक्ट्रोलाइट मी रन एंड झाल्यावरती प्यासाठी आणलं होतं. पण त्याला जास्त त्रास होते म्हणून मी ते आताच पितो. तर दुसऱ्यांदा याला परत क्रॅम्पचा इश्यू होतो आहे त्यामुळे आम्ही परत एकदा रेस्ट घेतलं आहे. आता आपले 35 किलोमीटर पूर्ण झालेत. क्रॅम्पचा इश्यू खूप जास्त झाला आहे सोहनला, त्यामुळे यात 35 किलोमीटरमध्ये आम्ही एंड करतो आहे आजचं हे लाँग रन. आणि इथून आम्ही चाललो एक कॉटन ग्रीन स्टेशनला जे इथून जवळ आहे. तर एवढ्या दिवसाच्या वर्कआउटनंतर फर्स्ट टाईम आपल्याला फेलियरला सामोरे जावं लागतं आहे. फेलियर हे आलं पाहिजे आयुष्यात, कारण सगळं चांगलं झालं तर आपण मेहनत कशी डबल करणार. तर काही नाही, थोडं सोहनच्या बॉडीने साथ दिली नाही म्हणून आपल्याला इथेच एंड करावं लागते. हे 35 किलोमीटरही त्यांनी खूप चांगलं केलं, मी त्याला ॲप्रिशिएट करतो.